एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्हिडिओ हा म्हणजे बेसिकली याच्यासाठी बनवते आहे की जेव्हा मी बेल्जियमला आले होते तर मला कुठल्या गोष्टींचा शॉक बसलेला. शॉक म्हणजे नॉट लाईक दॅट, बट तरी असं होतं की खूप साऱ्या गोष्टी या इंडियापेक्षा वेगळ्या आहेत. सो मग त्या कुठल्या कुठल्या आहेत मी असे होते की त्या मी एका व्हिडिओमध्ये कवर करेल, बिकॉज ते मला माहीत नव्हतं. सो मे बी हा व्हिडिओ बघून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. सो फर्स्ट डेला मी जेव्हा तिथे लँड झाले आणि इट स्टार्ट विथ की मी कॅब बुक केली. ओके, आणि त्या कॅब बुक केल्यानंतर आय वॉज एक्सपेक्टिंग ओके आपल्याला इंडियामध्ये जास्तीत जास्त वॅगना किंवा डिझायर वगैरे अशा कुठल्या तरी गाडी येतात. फर्स्ट यालाच मर्सिडीज बेन्झची गाडी उभी होती. मी अशी हां, ही कॅब आहे आणि ही नॉर्मल कॅब आहे. मी त्याच गोष्टीने अशी प्रिटी शॉक झाले की हे असं कसं काय असू शकतं. देन मी हॉटेलच्या इथे पोहोचले आणि हॉटेलवर पोहोचल्यावर ॲक्च्युली माझी फ्लाईट अर्ली मॉर्निंगची होती. सो मग मी तिथे अराऊंड 6च्या जवळपास पोहोचले. त्यांनी मला तिथे ड्रॉप वगैरे केलं कॅबवाल्याने आणि कॅबवाले जेन्युइनली चांगले होते. म्हणजे इवन त्या बॅग पिक करून देण्यापासून तिथे प्रॉपर ड्रॉप करण्यापर्यंत त्यांनी मला हेल्प केलेली. आणि मग मी जशी हॉटेलवर पोहोचले तसं मी आजूबाजूला बघते, मला कोणीच दिसेना. म्हणजे फुल स्ट्रीट अशी शांतवाली. आणि ॲक्च्युली ज्या एरियामध्ये माझी हॉटेल बुक होती तर ते असं होतं की तो खूप क्वाईट होतं. प्लस त्या दिवशी आय गेस सॅटर्डे होता. आय गेस सॅटर्डे का संडे असं काहीतरी होतं. सो कोणीच रोडवर नाही. इवन सकाळचं 6 वाजले होतं तर इट वॉज लाईक प्रिटी एक्सपेक्टेड की कोणी नसेल रोडवर म्हणून. मी अशी ते ओके ठीक आहे. आणि माझं हॉटेलचं मेनली चेक इन ते असं होतं की काय म्हणतात सकाळी म्हणजे 3 वाजेपर्यंत तर हेच नाही व्हायचं, चेक इनच तुम्हाला करता येत नाही. बट माझं एक दिवस आधीचं बुकिंग केलं होतं. सो मी अर्ली जाऊ शकत होते. बट अर्ली जायला पण प्रॉब्लेम असे की रिसेप्शनवर कोणीच नाही आणि सेल्फ चेक इनचं मला काही आयडिया नव्हती. बट मी कसं बसं ते सेल्फ चेक इन स्टेप्स वगैरे बघून केलं. आणि त्यानंतर मी अशी की वर गेले रूम वगैरे आणि त्याच्यानंतर ॲज युजल नॉर्मल झोपे गेले. आणि त्यानंतर उठल्यावर नेक्स्ट शॉकिंग थिंग इज की मी कधी इंडक्शन वापरलं नव्हतं. सो ते वापरायचं कसं मला तेही कळालं नाही. बट फॉर्च्युनेटली मी इलेक्ट्रिकल केटल घेऊन गेले होते. मग मी जेव्हा झोप झाल्यानंतर जेव्हा उठले तेव्हा भूक लागली तर काय खायचं म्हणून मी अशी की चला मॅगी बनवूयात म्हणून. सो मग मी त्या इलेक्ट्रिकल केटलमध्ये मॅगी वगैरे बनवली. देन थर्ड नंबर शॉक हा असा की नॉर्मल जे वॉशरूम्स आहेत त्याच्यामध्ये लॉकच नव्हतं. ठीक आहे, आता ही म्हणजे ठीक आहे मी एकटी राहत होते त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही, पण दुसरं कोणी जर असेल तर मी अशी होती की म्हणजे लॉक नसेल तर काय ना. बट या त्या वॉशरूमला लॉक नव्हतं. द नॉर्मल थिंग की जे आपल्याकडे जेट स्प्रे असतात तेही इथे नाही. सर तुम्हाला टॉयलेट पेपर यूज करावा लागतो. आणि त्यानंतर मी अंघोळ वगैरे केली आणि जस्ट आता काहीतरी दूध वगैरे अशा गोष्टी घेऊन याव्यात म्हणून मी खाली आले. सो हां, त्या दिवशी संडे होता. सो मोस्टली संडेला इकडे सगळे शॉप्स बंद असतात आणि हे मला माहीत नव्हतं. मी अशी खाली गेले, खाली बघते कारण की माझ्या शेजारीच एक सुपर मार्केट दाखवलं आणि तिथे गेल्यावर मला कळलं की क्लोज्ड. सो म्हणजे मी इमॅजिनच केलं नाही की संडेच्या दिवशी शॉप्स क्लोज असू शकतात. कारण की मोस्ट ऑफ द इंडियामध्ये तर आपण असतं की चला सॅटर्डे किंवा संडेलाच आपण शॉपिंग करायला बाहेर होतो, पण इकडे सगळं बंद असतं. आणि म्हणजे मी दुपारी बाहेर निघाले तरी रोडवर कोणीच नव्हतं. मी अशी होते की आणि आपल्याला माणसांची खूप सवय लागलेली इंडियामध्ये असल्यामुळे मग मी अशी होते की कोणी दिसत का नाही आहे रोडवर. पूर्ण शांतता आणि जस्ट फक्त एखादी दुसरी गाडी जाताना तुम्हाला दिसेल किंवा एखादा दुसरा माणूस, पण पूर्ण रोड शांत. मग ते पण माझ्यासाठी जरा प्रिटी शॉकिंग होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सपिरियन्स असा की त्याच दिवशी मी म्हणजे जेव्हा ते जनरल स्टोअर शोधत होते तर मी गुगल मॅपवर टाकलं आणि त्याच्यामध्ये पण इनिशियली मी सिम कार्ड घेतलेलं नव्हतं. सो ती माझी एक बिगेस्ट मिस्टेक आहे. सो तुम्ही जेव्हा कधीही पोहोचाल एअरपोर्टवरूनच ज्याही कंट्रीमध्ये जाल त्या कंट्रीचं ॲटलिस्ट सिम कार्ड घेऊन ठेवा की तुम्हाला इंटरनेट वगैरे यूज करायला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मग मी सुपर मार्केट शोधायला जस्ट सुपर मार्केट सर्च करून घेतलं आणि मॅप म्हणजे ऑफलाईन मॅपमध्ये घेतला आणि मी नॉर्मल रोडवर चालत होते आणि मी ऑफलाईन मॅप एवढा इझिली तुम्हाला सापडत नाही. सो मी नॉर्मल सर्च करत होते की म्हणजे मला कुठल्या डिरेक्शनला जायचं आहे. आणि मी जेव्हा ती डिरेक्शन बघायला लागले तर मी ॲक्च्युली फुटपाथचं असतो ना तर क्रॉसिंग एरिया आहे, त्या क्रॉसिंग एरियाच्या जवळ उभी होती. आणि मला आयडियाच नाही की म्हणजे बाकीच्या गाड्या का थांबल्यात. मी तिथे उभी आहे, बाकीच्या गाड्या तिथे नॉर्मल थांबलेल्या आहेत. त्याच्यानंतर माझ्या शेजारच्या एक म्हणजे
काइंड ऑफ काकूच होता आता. सो तिथनं त्यांनी पास केलं आणि जसं त्यांनी मी थोडंसं पुढे गेले आणि त्या तिथनं पास झाल्या. जसा त्या पास झाल्या त्याच्यानंतर गाड्या जायला लागल्या. देन आय रिअलाइज की ती लोकं मी तिथे म्हणजे जे क्रॉसिंग लाईन आहे तिथे थांबली आहे आणि फर्स्ट प्रेफरन्स जे चालणारी लोक आहेत त्यांना दिला जातो, त्यामुळे ते गाड्या थांबलेल्या होत्या आणि मी अशी की ओ हे काहीतरी नवीन आहे. म्हणजे इवन तुम्हाला कोणी बघत असेल नसेल, ट्रॅफिक सिग्नल लागलेला असेल नसेल, पोलिसही जवळपास नसतील, तरी सगळी लोकं ते रूल फॉलो करतात. म्हणजे हे असं मला त्या पॉईंटला मी जराशी थोडीशी शॉक झाले की म्हणजे माझ्यासाठी गाडी थांबली विदाऊट हात न दाखवता. ते एक एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर असं आहे की इकडे मोस्ट ऑफ द लोकं कशी आहेत की जे टिपिकल तुम्हाला याच्यावर स्पॉट दिसतात की गुगलवर सर्च केलं दिस इज बेस्ट नाही का स्पॉट टू विजिट इन ब्रसेल्स वगैरे तशा टाईपमध्ये. पण यांच्या नॉर्मल स्ट्रीट पण एवढ्या छान आहेत, एवढ्या क्लीन आहेत की म्हणजे कुठलाही स्पॉट तुम्हाला फोटोजेनिक वाटू शकतो की नॉट नेसेसरी की एखाद्या खूप चांगल्याच प्लेसवर जायचं आहे, बट कुठल्याही म्हणजे स्पॉटला जाऊन तुम्ही फोटो वगैरे क्लिक करू शकता. आणि मेन म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट एवढं सही आहे की तुम्हाला जर मॅपमध्ये हा टायमिंग दिसत असेल तर येस त्या टायमिंगला ती बस येईल. हां, एक अजून हे की खूप वेळा मी चुकीच्या रूटला हे केले बिकॉज मला ते नंबर्स आणि ते डिरेक्शन्स कळत नव्हत्या. तर मला ॲक्च्युली एअरपोर्टला जायचं तर मी त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शनच्या बसमध्ये बसली आहे. सो बिकॉज इथल्या लेन वेगळ्या आहेत, कारण की आपल्याकडे आय गेस राईट साईडला ड्रायव्हिंग आहे आणि त्यांची लेफ्ट साईडला आहे. सो त्यामुळे ते जे लेन्स पण आहेत त्याच्या अकॉर्डिंगलीच आहे आणि मग त्याच्यामुळे ते खूप कन्फ्युजन होऊन जाते की नक्की मी कुठल्या डिरेक्शनला चालेल, मला जायचं आहे कुठे. असं 2-3 वेळा मी चुकीच्या बसमध्ये बसली, जोपर्यंत इनिशियली मी त्या गोष्टीला यूज टू नव्हतं झालेले. आणि इकडे म्हणजे ब्रसेल्समध्ये बेल्जियममध्ये मोस्टली गेंट म्हणून एक प्लेस आहे. सो ॲक्च्युली तुम्हाला फेरी टेल्स वाईब देते, नॉट एक्झॅक्टली लाईक अ फेरी टेल्स वाईब पण थोडंफार लाईक हॅरी पॉटरचं असतं ना, तर तशा टाईपमध्ये. कारण की जेव्हा तिथे एक पर्टिक्युलर ब्रिज आहे, मे बी मी त्याचा फोटो टाकेल इथे. सो त्या ब्रिजवरनं चालताना तुम्हाला असं फुल ते असे जुने कॅसल त्या डिस्नीच्या मूवीज कसं आहे तसावाला फील येतं आणि ते पण म्हणजे खूप बघायला खूप छान आहे. सो जर तुम्ही बेल्जियममध्ये येत असाल तर नक्की ती प्लेस मिस नका करू. द नेक्स्ट थिंग इज लाईक टॉयलेट. मी एकदा असेच बाहेर गेलेले आणि तेव्हा मला रिअलाईज झालं की तुम्हाला टॉयलेटच्या आतमध्ये जायला पे करावं लागतं, विच इज लाईक म्हणजे काही ठिकाणी इट्स €1 आणि काही ठिकाणी तुम्हाला असं 50 सेंटमध्ये वगैरे मिळून जाईल. पण मोस्ट ऑफ द ठिकाणी असे प्राइजेस आहेत. आणि प्लस आपल्याच्याकडे जसे स्ट्रीट फूड्स वगैरे तुम्हाला खूप इझिली मिळून जातं, तसं इथे नॉर्मल लोकल ठिकाणी नाही आहे. जर तुम्ही ब्रसेल्स सेंट्रलला गेला तर तिकडे बऱ्यापैकी तुम्हाला वॉफल्स, फ्राईज वगैरे हे मिळून जातील, पण ते पण असे स्ट्रीट शॉप्स नाही आहेत प्रॉपर, म्हणजे नाही का रेस्टॉरंट काइंड ऑफ अ थिंग आहे की जिथं तुम्ही घेऊन म्हणजे वॉक करून हे करू शकता, बट स्टील. आणि वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स काय असतो हा ॲक्च्युली मला इथे आल्यावर कळाला की तुमचं काम झालं, तुम्ही 7ला स्टार्ट म्हणजे माझं तरी जनरली असं असतं, मी 7ला स्टार्ट करते, 3ला थांबवते आणि त्याच्यानंतर परत मला कोणीही कॉल करणार नाही की बाबा की हे काम राहिलं आहे, तू हे केलं का, ते केलं का, नाही, जे काही आहे तर नेक्स्ट डेला बघून घ्या. इवन वीकेंडलाही तुम्हाला इथे कोणी डिस्टर्ब करत नाही. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही एखादी गोष्ट ऑर्डर केली तर माझ्यासोबत हे खूप वेळ झालं की मी बी पोस्ट थ्रू काहीतरी डिलिव्हरीज वगैरे ऑर्डर केल्या आणि जर तुम्ही घरी नसाल तर ते जस्ट आय गेस डोअरबेल वाजवतात किंवा कधी तेही वाजवत नाहीत. तुम्ही जो ॲड्रेस दिलेला असतो त्या ॲड्रेसवर येतात. जर तिथे तुम्ही त्यांना भेटले नाही तर ते डिरेक्टली नोट सोडून जातात की हे मेन बी पोस्टला ठेवलं जातं. ते ना तुम्हाला कॉल करतात, कधी ते तुम्हाला काय म्हणतात रिंग म्हणजे बेल पण वाजवत नाही. सो त्यामुळे माझ्या तरी खूप साऱ्या डिलिव्हरी मिस झाल्या. सो तुमचं असं असेल की बाबा तुम्हाला एक्झॅक्ट डिलिव्हरी हवी असेल तर जेव्हा पण तुमचं येतं ना की डिलिव्हरी इज आउट किंवा आज येणार आहे, उद्या येणार आहे, त्याच्या आधीच बी पोस्टच्या ह्याच्यावर जाऊन एक्झॅक्ट म्हणजे तुम्ही जर घरी नसाल तर ते कुठे ठेवायचं ती लोकेशन नक्की देऊन ठेवा. कारण की मग त्यामुळे खूप साऱ्या तुमच्या डिलिव्हरी मिस होणार नाही आणि तुम्हाला लांब कुठेतरी जावं लागणार नाही. आणि मोस्ट ऑफ द टाईम कसं होतं की मी तरी ग्रोसरीज एक म्हणजे सॅटर्डेलाच घेऊन ठेवते.
कारण की माझं ऑफिसच्या टाईमनंतर आल्यानंतर आवरून मग परत बाहेर जायचं म्हणलं की थोडं होतं, बिकॉज इकडे 7 नंतर सगळे शॉप क्लोज होऊन जातात. रेस्टॉरंट वगैरे चालू असतात, पण सुपर मार्केट वगैरे ते सगळं क्लोज असतं. की म्हणजे संध्याकाळी जर तुम्ही ठरवलं की नाही आत्ता काहीतरी मला हवं आहे, तो मी घेऊन येतो, नाही, तसं इथे काही होत नाही. सो त्याच्यामुळे सॅटर्डेला पूर्ण लिस्ट बनवून तुम्ही ग्रोसरी शॉपिंग करून येणं इज इम्पॉर्टंट, बिकॉज वीकडेजला असंही खूप कंटाळा येऊन जातो. मग ती शॉपिंग तर आपण करतच नाही. त्यानंतर एक गोष्ट म्हणजे इथे आल्यावर मला ती रिअलाईज झाली की इकडे खूप थँक्यू आणि सॉरी बोललं जातं. मला माहीत नाही मी इंडियामध्ये मी किती वेळा लोकांना थँक्यू आणि सॉरी बोलले असेल. जेवढं मी तिकडे बोलले नसेल तेवढं मी इथे आल्यावर लिटरली 2 महिन्यात बोलले असेल कोणी. ओके ठीक आहे. डोर ओपन केलं थँक्यू. तू उतरली आहे थँक्यू. तू काहीतरी केलं आहे थँक्यू. एवढ्या वेळा थँक्यू बोललं जातं ना, की म्हणजे माहीत नाही मला मी एवढं थँक्यू इंडियामध्ये कधी बोलली आहे ते. आणि ते ॲक्च्युली चांगलं पण आहे, की आपण नवीन काहीतरी हे करतो. आणि इवन तुम्ही समोरच्याला आपण असं झालं नाही आहे की आपण समोरच्याला ओळखत नाही तरी स्माईल दिली आहे वगैरे. इकडे तुम्ही रोडवर नॉर्मल चाललाय, रस्त्याने वगैरे चाललाय आणि जर समोर तुम्हाला कोणी येत असेल तर ते मोस्टली तुम्हाला गुड मॉर्निंग नाही तर तिकडे बॉन्जोर म्हणूनच ते तुम्हाला हे करतात. बट स्टील ते तुम्हाला एक विथ स्माईल आणि ते गुड मॉर्निंग म्हणणं वगैरे हे पण एक खूप चांगली गोष्ट आहे जी आपण अडॉप्ट केली पाहिजे. आणि बेसिकली रात्रीच्या 10 वाजता जरी तुम्ही स्ट्रीटवरनं चालत असाल तरी खूप सेफ वाटतं. म्हणजे तुम्हाला ते कधीच असं ते क्रिपीवाली फिलिंग नाही येणार. आता मी ज्या एरियात राहते तो खूप क्वाईट एरिया आहे. म्हणजे मोस्टली तुम्हाला खूप पूर्ण रोडमध्ये कोणी दिसणार पण नाही किंवा हे नाही. पण मी रात्रीच्या 10ला जाऊ दे, 8ला जाऊ दे, 9ला जाऊ दे, कधी जरी गेले ना, तरी सगळीकडे असं असतं की कधीच मला असं भीती नाही वाटली की नाही मी एवढ्या रात्रीची ट्रॅव्हल करते आहे, जर काही झालं तर वगैरे काही नाही. नॉर्मली खूप सेफ आहे ट्रॅव्हल करायला. आणि त्याच्यानंतर वेगळी गोष्ट अशी आहे की म्हणजे स्पेसिफिकली फॉर ब्रसेल्स की तुम्हाला एक डेली लाईफच्या ट्रॅव्हलसाठी तुम्हाला €100चा एक पास येऊन जातो, ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज वगैरे करू शकता. ट्रॅम्स, बसेस वगैरे. बिकॉज इकडेच विदिन द ब्रसेल्स असं आहे की तुम्हाला 3-4 वेगवेगळ्या काय म्हणतात कंपनीज आहेत ज्या बस वेगळ्या हँडल करतात, ट्रॅम वेगळं हँडल करतं, नॉर्मल ट्रेन एक वेगळी कंपनी हँडल करते. सो त्यामुळे तुम्हाला काय म्हणतात की तो एक पास आहे ना, तो बऱ्यापैकी यूज होऊन जातो, म्हणजे सगळ्याच ठिकाणी यूज करता येतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा पण तुम्ही इकडे नॉट नेसेसरी इन ब्रसेल्स ओव्हरऑल युरोप जर कुठेही ट्रॅव्हल करत असाल तर ते असं आहे की तुम्हाला छत्री म्हणजे वॉटरप्रूफ जॅकेट्स ते वगैरे कॅरी करणं मी तर सांगेल कंपल्सरीच आहे असं म्हणता येईल. बिकॉज इथे वेदर कधीही चेंज होतो. आत्ता पाऊस पडतो आहे, 1-1.5 तासाने ऊन पडायला लागतं. थोड्या वेळाने तुम्हाला जर विंटर असेल तर स्नोफॉल पण दिसून जाईल. सो हे सगळं असं जनरली इकडे म्हणजे चालूच असतं की तुम्ही ते वेदरचं प्रेडिक्शन देऊ शकत नाही. बट एक गोष्ट चांगली आहे की जर तुम्ही सकाळी बघितलं की Google मॅपवर जाऊन की आजचं टेम्परेचर म्हणजे आजचं ओव्हरऑल कसं असेल, तर तुम्हाला ना ते प्रत्येक आवर्सनुसार त्याचं प्रेडिक्शन दिलेलं असतं. सो त्या आवर्सनुसार जर तुम्ही ते प्रेडिक्शन बघितलं ना, तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की ठीक आहे, आज मला काय कॅरी करायचं किंवा आज मला कुठल्या टाईपचे कपडे वगैरे घालायचे. सो ते एक युजफुल होऊन जातं. आणि सुपर मार्केटमध्ये पण तुम्ही असं आहे की तुम्ही तुमच्या वस्तू घेऊन तुम्ही तिथे सेल्फ चेकआउट करू शकता. स्वतः बिल पे करून तुम्ही म्हणजे शॉपिंग करून निघून जाऊ शकता. एवढा काय त्याचा ह्याच्यामध्ये इश्यू येत नाही. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. सो तुम्हालाही काही असे वेगळे एक्सपिरियन्स आले असतील किंवा तुम्ही असं वेगळं काही जेव्हा तुम्ही मूव्ह झाला तेव्हा ऑब्झर्व केलं असेल तर ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.